आज आपण काळ, काम, वेग या सेशनवरील बेसिकपासून गणित बघणार आहोत. तर बघूया आपण त्याच्यातला हा पहिला गणित. तर ए ही व्यक्ती एक काम 12 दिवसात संपवते. जर एने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती, म्हणजे शिल्लक काम किती विचारलेलं आहे. तर बघा, एने किती दिवसात तो काम पूर्ण करतो. एकूण दिवस 12. किती दिवसात काम करतो, 12 दिवसात. त्याने किती दिवस काम केलेले आहे ऑलरेडी, 2 दिवस. मग 12 दिवसातून आपण 2 दिवस मायनस करून घेऊ, म्हणजे शिल्लक दिवस किती राहतात, 10. तर आपल्याला विचारलेलं आहे तो किती काम करतो. ठीक आहे, शिल्लक काम किती आहे. तर 10, एकूण काम किती आहे त्याचे, 12 दिवस. ठीक आहे, 12. आता या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो, कोणत्या, 2ने. तर भाग देऊ. 2 पंचे 10, बेसकम 12. एकूण शिल्लक काम किती राहिलं, 5/6 दिवस. एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढे असेच चांगले लेक्चर पाहायला भेटतील. रमेश एक काम 9 दिवसात करतो. जर रमेशने 3 दिवस काम केले तर शिल्लक काम किती. बघा, दिवसात काम करतो तो 9 दिवसात. ठीक आहे, तर 9 दिवसातून किती दिवस काम केलेले आहे त्याने, 3 दिवस. याच्यातून मायनस करू आपण 3 दिवस. 9 मधून 3 गेले, शिल्लक किती राहिले, 6 दिवस. एकूण दिवस किती शिल्लक राहिले, 6. आता एकूण दिवस किती आहे कामाचे, 9. आता याला छेदात घेऊन 9, म्हणजे आपल्याला शिल्लक काम भेटून जाईल. दोन्ही संख्येला एका कोणत्या संख्येने भाग जाते, 3ने. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. काय आलं उत्तर आपल्याकडे, 2/3 काम शिल्लक राहिलं. काय राहिलं, शिल्लक काम राहिलं किती, 2/3 दिवस. आधी एक काम 15 दिवसात करतो. जर आधीने 10 दिवस काम केले तर शिल्लक काम किती राहिले. आता आधीचे काम किती दिवस, म्हणजे किती भाग शिल्लक राहिलेला आहे. आधी एकूण 15 दिवसात काम कंप्लीट करतो. तर बघू आपण, एकूण काम किती, 15 दिवसात कंप्लीट करतो. त्याने किती दिवस काम केलेले आहे, 10 दिवस. 15 मधून 10 गेले, शिल्लक किती राहिले, 5. किती राहिले, 5. आता बघा, जे 5 शिल्लक आहे, एकूण काम किती आहे, एकूण काम 15 दिवस. आता 5च्या खाली आपण 15 घेऊया. ठीक आहे, 15. 5 एक 5, 5 त्रिक 15, म्हणजे शिल्लक किती भाग आहे, 1/3 भाग. असेच क्वेश्चन येतात मित्रांनो परीक्षेत, आणि आपण गोंधळून जातो. एकदम सोप्या पद्धतीने 2 स्टेपमध्ये आपलं ॲन्सर निघून जाईल. एक काम 20 दिवसात संपवितो व बी हा तेच काम 40 दिवसात संपवितो. जर एने 6 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात पूर्ण करेल. बघा, शिल्लक काम आपल्याला विचारलं आहे, बी किती दिवसात पूर्ण करेल. ए हा किती दिवसात काम करतो, ए बरोबर किती दिवसात काम करतो, 20 दिवसात. एकूण त्याने किती दिवस काम केले, 6 दिवस. किती दिवस काम केले, 6 दिवस. म्हणजे शिल्लक किती दिवस राहिले, एकूण 14 दिवस. 14 किती, 20. आता बी किती दिवसात करतो, तो 40 दिवसात संपवतो, गुणिले 40. 20 एके 20, 20 दोन्ही 40. शिल्लक किती राहिला आपल्याकडे, 14 गुणिले 2. 14 गुणिले 2 बरोबर 14 दोन्ही 28. बीचे काम बरोबर. टाईप 2 मधला दुसरा गणित बघूया. एक्स हा एक काम 20 दिवसात संपवतो व वाय हा तेच काम 30 दिवसात संपवतो. जर एक्सने 8 दिवस, किती दिवस, 8 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम वाय हा किती दिवसात पूर्ण करेल. बघा, तर बघा, एक्स किती दिवसात काम करतो, 20 दिवसात. व एक्सने किती दिवस काम केले, 8 दिवस. 20 मधून 8 मायनस करायचे, शिल्लक किती राहिले, 12. ठीक आहे, 12च्या खाली एक्सचे काम किती आहे, 20. त्याचप्रमाणे वाय एकूण किती दिवसात काम करतो,
30 दिवसात. आता सरळ काटाकाटी करून घेऊ. हा एक शून्य कट, हा एक शून्य कट. बे एक बे, बे सकम 12. शिल्लक किती राहिले? 6 आणि 3. 6 गुणिले 3 बरोबर साइन त्रिक 18. म्हणजेच वाय किती दिवसात काम करेल? वायचे काम किती? 18 दिवसात पूर्ण. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. कोमल एक काम 25 दिवसात पूर्ण करते आणि रोशनी त्याच कामासाठी 10 दिवस घेते. जर रोशनीने 6 दिवस काम केले तर उरलेले काम कोमल किती दिवसात पूर्ण करेल? बघा, रोशनीने किती दिवस काम केले? 10 दिवस. एकूण 10 दिवसात काम करते. त्याने एकूण काम किती दिवस काम केले? 6 दिवस. बरोबर 10मधून 6 गेले 4. 4 एकूण दिवस किती आहे? 10. कोमल एकूण किती दिवसात काम करते? 25 दिवसात. बरोबर या संख्येला याचा भागाकार करून घेऊ. इथं काही नाही, म्हणजे 1 आहे. ठीक आहे. 5 दुनी 10, 5 5 25. शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 4 गुणिले 5/2. बे एक बे, बे दुनी 4. शिल्लक किती राहिले? 2 गुणिले 5 बरोबर 5 दुनी 10. हा करेक्ट उत्तर आहे.